हा जो बंधारा आहे तो कोणत्याही क्षणी ढासेल अशी या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे। आतापर्यंत अनेकदा लाखो रुपये यावरती खर्च झालेत, पण नेमका हा केलेला खर्च जातोय कुठं, झालेला निधी यामध्ये याचा गैरवापर होतोय का, याचा हा देखील प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। करवीर तालुक्यामधील हळदी गावामध्ये कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे। कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची जर आत्ता जी दुरावस्था जर बघितली तर हा जो बंधारा आहे तो कोणत्याही क्षणी ढासेल अशी या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे। आतापर्यंत अनेकदा लाखो रुपये यावरती खर्च झालेत, परंतु आत्ताच्या घडीला जर ती परिस्थिती बघितली तर प्रत्येक पिलर हा खिळखिळ झालेला आहे, दगड निखळलेले आहेत आणि हा बंधारा कोणत्याही परिस्थितीत कधीही ढासळू शकतो। जेणेकरून हा जो बंधारे बांधण्यात आले ते शेतीसाठी पाणी अडवण्यासाठी या बंधाऱ्यांचा वापर करण्यात आला, पण अनेक खूप वर्षांच्या कालावधीनंतर हे बंधारे आता जीर्ण झालेत। आता याकडे जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक पिलरमधील दगड निखळलेला दिसतोय आणि शासनानं विविध निधी लावत अनेक लाखो रुपयांचा निधी या आतापर्यंत या अशा बंधाऱ्यांवर खर्ची घातलेला आहे आणि जवळपास अशी परिस्थिती ह्या बंधाऱ्याचीच नाही तर बहुतांश बंधाऱ्यांची देखील अशीच परिस्थिती आहे। मग नेमका हा केलेला खर्च जातोय कुठं, झालेला निधी याचा गैरवापर होतोय का, याचा हा देखील प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। बंधाऱ्याची जर परिस्थिती बघितली तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की या बंधाऱ्याला दगड लावलेले आहेत। हे दगड लावल्याच्या मागचं कारण म्हणजे काय तर आतील जे पिलर आहेत ते निखळलेले आहेत, दगड निघून पडलेले आहेत, त्यामुळं वाहत्या पाण्याचा परिणाम होऊन हा बंधारा ढासेल म्हणून इथं पाणी जाऊ नये, याचा पाण्याचा वेग मंदावा यासाठी ठिकाणी मोठी दगड लावले आहेत। हे दगड लावण्याच्या अगोदर यांचा विचार व्हायला हवा होता की जर इथं दगड लावले तर पाण्याचा दाब वाढेल आणि वाढलेल्या दाबामुळे हा बंधारा केव्हाही पडेल, हा विचार न करता इथं पाणी न जाता इथला दगड कसा वाचेल यासाठी मोठी दगड लावून पाण्याचा मार्ग बंद केला आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पाटबंधारे खात्याचा किंवा इथं जे येणारे अधिकारी आहेत त्यांनी देखील विचार करायला पाहिजे नेमका हा प्रश्न सोडवायचा असेल तर इथं काम दर्जेदार झालं पाहिजे। कारण दरवर्षी लाखो रुपये खर्च करून प्रत्येक वेळी या धरणावरती काम करण्यापेक्षा एकदाच चांगल्या पद्धतीनं काम केलं तर हा बंधारा नेहमीच सुरक्षित राहील आणि खरोखर काळाची गरज आहे की हे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे जे आहेत ते वाहतुकीसाठी नाहीत तर ते इथल्या शेतीच्या पाण्यासाठी किंवा पिण्या पाण्यासाठी जे पाणी साठवून राहायला पाहिजे, नदीपात्रात अडवून राहायला पाहिजे, त्यासाठी यांचा उपयोग होतो। आणि हे जर नसतील तर पाण्याचं खऱ्यातनं दुर्भिक्ष या शेतकऱ्यांना असेल किंवा नागरिकांना जाणवेल। त्यामुळे पाटबंधारे विभागानं तातडीनं दखल घेत ह्या अशा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं सर्वे करून ज्या ठिकाणी खरोखर चांगल्या कामाचं गरज आहे अशा ठिकाणी दर्जेदार काम करून ते बंधाऱ्यांचं आयुष्य वाढवावं अशी अपेक्षा नागरिकांमधून शेतकऱ्यांमधून होते। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।